शिवसेना भवनाची मालकी असलेल्या शिवाई ट्रस्टच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांच्याकडे तक्रार। ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर होत असल्याचा तक्रारदाराचा आरोप। शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांना बजावला जाणार व्हीप। आदेश न पाळल्यास राऊतांची खासदारकी धोक्यात येणार। निवडणूक आयोग म्हणजे सुलतानशाही नाही, निवडणूक आयोगच बरखास्त झाला पाहिजे, उद्धव ठाकरे यांची मागणी। मुख्यमंत्रीपद देऊन उद्धव ठाकरे यांना बळीचा बकरा केलं। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांचा सनसनाटी आरोप। सत्यजित तांबे यांची काँग्रेसमध्ये वापसी होण्याची शक्यता। बाळासाहेब थोरात यांच्याकडून निलंबन मागे घेण्याचे संकेत। IPS अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती, तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मर्सचे CEO म्हणून माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांची नियुक्ती। अहमदनगरच्या नामकरणाला संभाजीराजे छत्रपतींचा पाठिंबा। नामकरण झालं तर गैर काय, राजेंचा सवाल। उद्यापासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। 21 मार्च पर्यंत चालणार परीक्षा। बोर्डाकडून सर्व व्यवस्था चोख। मुंबईकरांची झोप उडाली। कोरोनानंतर बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाईमध्ये निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्याचं समोर। करणीच्या संशयातून नातेवाईकाकडून वृद्ध दाम्पत्याला अमानुष मारहाण। नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळाचा पाडा इथली घटना। मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आणि 2005 पासून फरार असलेला माओवादी दाम्पत्य हैदराबादमधून पोलिसांच्या ताब्यात। माओवादी दाम्पत्यावर होतं 10 लाखांचं बक्षीस।